मॅडम, IUI आणि IVF सेम असते का? नाही, बिलकुल नाही. आणि इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट चालू करण्याआधी तुम्हाला IUI आणि IVF चा डिफरन्स जाणणं जरुरी पण आहे. बघा, IUI म्हणजे इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. याचा सक्सेस रेट असतो 10 ते 15%. IUI आपण कोणामध्ये करतो? सहसा ज्याचा स्पर्म काउंट थोडा कमी आहे किंवा मग ओव्युलेशन इंडक्शन आपण 4-5 वेळा करून टाकले आहे आणि प्रेग्नन्सीचे रिझल्ट मिळत नाही आहे किंवा मग अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी जेव्हा असते तेव्हा आपण IUI करतो. IUI ही एक बजेट फ्रेंडली प्रोसिजर आहे. पेन पण एवढं जास्त नसतं आणि ती सोपी पद्धत असते. त्यामुळे कधी पण ओव्युलेशन इंडक्शन नंतर जर प्रेग्नन्सी राहत नाही तर पहिले आपण IUI ट्राय करतो आणि त्यानंतर आपण IVF कडे जातो. मॅम, जर स्पर्म काउंट कमी असेल, जर ट्यूब ब्लॉक असेल किंवा 3 ते 4 वेळा IUI फेल झालं असेल तर काय करायचं? अशा वेळी मात्र आपल्याला IVF कडे जावं लागतं. IVF ही एक ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे. त्याचा सक्सेस रेट पण 40 ते 70% असू शकतो. पण हिचा खर्च जर विचार केला तर IUI पेक्षा IVF चा खर्च खूप जास्त असतो आणि खूप सारे इंजेक्शन घ्यावे लागतात. पण जेव्हा बाकी आपल्याला ट्रीटमेंट फेल होतात, जसं ओव्युलेशन इंडक्शन, IUI 3-4 वेळा झाल्यावर मात्र आपल्याला IVF कडे जावं लागतं. त्यामुळे नेहमी स्टेप बाय स्टेप डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. घाई गडबड करून होत नाही. डॉक्टरांना आपली ट्रीटमेंट, आपली रिपोर्ट दाखवायची आणि त्यांच्या अनुसार नक्की ट्रीटमेंट चालू करायची. नमस्कार.